गोपाळजी, अरे आर्या मॅडम, या या या. माझा ड्रेस स्टिच करून झाला? हे बघा तुमचंच काम झालंय. बघा. गोपाळजी, तुम्ही टेलर नाही आहात. तुम्हाला आर्टिस्ट म्हणावे लागेल. किती सुंदर शिवलाय तुम्ही हा ड्रेस. जादू आहे तुमच्या हातात. जादू बिदू काय नाही हो, मनापासून शिवतो एवढंच काय ते. माझा ड्रेस जरा जास्त मनापासून शिवलाय का? खूप सुंदर झालाय हा. तुम्ही जवळच्या आहात ना? नाही म्हणजे अनोळखी गिऱ्हाईक कसं चुकलं माकलं की एकदाच सांगतात, आणि तुमच्यासारखी जवळची माणसं चुकलं माकलं तर सतत सांगतात. हा तुमचा ड्रेस जरा जास्तच मन लावून शिवलाय मी. मी काय म्हणतो, हा ड्रेस घ्या आणि इथं आज जाऊन चेक करा. काय चुकलं बिकलं तर लगेच आपल्याला इथं करून घेता येईल. मी ऍक्च्युली घरी जाते आणि मग मी घालून बघते. हो पण नाही, खरंच फिटिंग बिटिंगला काय प्रॉब्लेम असेल तर करता येईल ना इथं. नाही गोपाळजी, मी खरंच कम्फर्टेबल नाहीये. मी घरी जाऊन घालून बघते आणि काही असेल तर येईलच की सांगता. बरं. एक मिनिट. गोपाळजी, पैसे. अहो काय करताय, मी तुमच्याकडनं पैसे घेतले तर पाप लागल मला. हो, असं काय करताय? तुमचे मेहनतीचे पैसे आहेत. राहू दे हो, एवढे काही मेहनत नाही केली मी. तुम्ही माझ्याकडून तुपाचा डब्बा घेतला तेव्हा पैसे दिले की नाही? हे बघा, मैत्री आपल्या जागी, व्यवहार आपल्या जागी. तुम्ही घ्या बरं हे पैसे. सगळं खरंय तुमचं. मी पहिल्यांदा ड्रेस शिवलाय का नाही तुमचा, ही माझ्याकडनं भेट समजा. हा राहू द्या. गोपाळजी, भेट अशी कोणाकडूनही घेता येत नाही. भेट देण्यासाठी देणाऱ्यात आणि घेणाऱ्यात काहीतरी नातं असावे लागतं. तुमच्याकडून भेट घेण्यासाठी आपल्यात काय नातं आहे? घ्या बरं पैसे हे. चला येते.